भाजप नेत्या चित्रा वाघ आणि श्वेता महाले यांनी झी24 तासच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळेला दोन्ही भाजप आमदारांनी मनोभावे गणरायाची पूजा आणि आरतीही केली आहे। यावेळेला महाराष्ट्रामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभो असं साकडं चित्रा वाघ यांनी गणरायाला घातलेलं आहे। आज गणपती उत्सवानिमित्तानं भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ आलेले आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूया, कारण सध्या उत्सवाचे दिवस आहेत। काय नेमकं त्यांच्या मनामध्ये गणपती उत्सवाच्या भावना आहेत आणि राजकीय वातावरण जे सध्या सगळं तापलेलं आहे त्याच्यावरच्या नेमक्या काय भावना आहेत तेही जाणून घेऊया। चित्राताई नमस्कार। गणपती उत्सव सध्या सुरू आहे धूमधडाक्यामध्ये। आज तुम्ही आमच्या बाप्पाच्या दर्शनाला आलात, आधी धन्यवाद तुमचे। आणि तुम्ही साकडं काय घातलं बाप्पाकडे? सगळ्यांना सद्बुद्धी देऊ देत आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ देत, एवढंच आज यावेळेला साकडं घातलं। अगदी मधल्या काही दिवसामध्ये तुमची तब्येत बरी नव्हती असं कळलं, तर आता तुम्ही कशा आहात? आणि एकदम छान, फिट अँड फाईन। बाप्पाचा आशीर्वाद आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि थोडंसं प्रकृती अस्वस्थ होतं, पण आता आय एम फाईन। सध्या आपण बघतोय उत्सवाचे दिवस आहेत, खरं तर मांगल्याचे हे आजचे दिवस असतात आणि सगळ्यात एक वेगळा उत्साह असतो। मात्र गेल्या काही दिवसामध्ये राज्यातलं वातावरण खूप तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशेषतः मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबईमध्ये जे सुरू आहे राज्याच्या राजधानीमध्ये, तर एकतर तुम्ही या आंदोलनाकडे कसे पाहता? नाही, कसं आहे की आपली मागणी मागण्याचा सगळ्यांना हक्क आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे आणि त्या अनुषंगाने मराठा बांधव या ठिकाणी आलेत। मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की याच्या आधीसुद्धा अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, पण कुणीच या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही। 2014 ते 2019च्या काळामध्ये 14% मराठ्यांना आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ते आत्ताचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस। त्यानंतरच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना ते टिकवताच आलं नाही। त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि मग एकनाथजी शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा 10% आरक्षण हे मराठा समाजाला दिलंय। सारथीसारखं जर तुम्ही बघितलं, सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, या माध्यमातून मराठा समाजाला फार मोठी उभारी देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालंय। MPSC आणि UPSCचे जर तुम्ही सारथीमधनं आकडे मागवले तर ते स्टॅटिस्टिक तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये मराठा मुलं आणि मुली यांचा जो टक्का आहे तो त्या ठिकाणी वाढलेला आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून लाखो मुलांना आणि मुलींना म्हणजे मराठा समाजाला उद्योजक बनण्याचं जे स्वप्न होतं ते त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसते। अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत। पण मी आता जे चित्र बघते तर मला आश्चर्य वाटतं की विरोधी पक्ष जातोय म्हणजे तिथे जाऊन भेटण्याबद्दल वाद नाही। मला काय म्हणायचं, नुसतं भेटू नका ना किंवा नुसतं जेवण देऊ नका ना। मराठा समाज इथं जेवायला नाही आलाय, त्यांची जी मागणी आहे त्याच्याबद्दल बोला। 10% आरक्षण मराठ्यांना दिलंय, त्यांची मागणी आहे की OBC मधून आम्हाला आरक्षण द्या। तर माझा सरळ प्रश्न आहे विरोधी पक्षाला की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा की OBC मधून जे आरक्षण मराठ्यांना मागतायत याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे, ते तुम्ही बोलत नाही आहात। तुम्ही फक्त जाऊन भेटी घेतायत, तुमच्या जाऊन भेटण्याने काही होणार नाहीये। तुम्ही तुमची भूमिका महाराष्ट्राच्या समोर स्पष्ट केली पाहिजे की OBC मधून जे मराठ्यांना आरक्षण मागण्याची भूमिका जरांगे पाटील घेत आहेत ती तुम्हाला मान्य आहे का? तुमचं त्याच्यावरती म्हणणं काय आहे? दिलेलं आरक्षण महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंच्या सरकारला टिकवता आलं नाही। पुन्हा सरकार आलं, पुन्हा 10% आरक्षण दिलं आणि याच्या पुढेही मराठा समाजासाठी जर भल्याचं काम जर कोण करेल ना तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा। थँक्यू। गणपती बाप्पा मोरया। तर चित्रा वाघ आपल्या ऑफिसमध्ये आल्या होत्या झी24 तासच्या आणि बाप्पाच्या उत्सवानिमित्तानं त्यांनी निश्चितच शुभेच्छा दिलेल्या आहेत, मात्र राजकीय टीका करायला सुद्धा त्या विसरल्या नाहीयेत।